नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेला तुमचा जो पहिला नंबर होता, तुम्ही ज्यावेळेला केवायसी केली त्यावेळेला दिलेला तो नंबर, जर तो नंबर हरवलेला असेल, बंद पडलेला असेल किंवा तुम्हाला जर काही कारणास्तव तुमचा नंबर चेंज करायचा असेल, तर आता एक नवीन ऑप्शन पीएम किसानच्या साईटवरती आलेला आहे आणि त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा जो सध्याचा चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करू शकता किंवा दुसरा तुम्ही नंबर त्या ठिकाणी देऊ शकता। तर मित्रांनो, तो नंबर कसा द्यायचा, त्याची प्रोसेस काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये pmkisan.gov.in असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होईल। थोडंसं हे पेज आहे वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि इथं अपडेट मोबाईल नंबर नावाचा एक न्यू ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही दोन प्रकारे या ठिकाणी अपडेट करू शकता। पहिलं म्हणजे रजिस्ट्रेशन नंबरद्वारे, म्हणजे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून सुद्धा तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता। आणि हा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर काढून नंतर जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट करू शकता। दुसरी पद्धत आहे मित्रांनो आधार कार्डानं। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आधार कार्ड ही जी पद्धत आहे या पद्धतीनं हा मोबाईल नंबर चेंज करणार आहे। आधार कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो आधार नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित तुमचा तो आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर यापुढे जो कॅप्चा दिसतोय, हा कॅप्चा जसा आहे तसाच तुम्हाला या ठिकाणी तो भरून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी हा कॅप्चा भरून घेतोय। त्यानंतर मित्रांनो, कॅप्चा पूर्ण भरल्यानंतर सर्च नावाचा ऑप्शन दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तरच ही प्रोसेस होणार आहे। गेट आधार OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती अशा पद्धतीचा एक मेसेज येईल आणि तुमच्या मोबाईलवरती जो आधारचा OTP आलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आधारचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार OTP व्हेरीफाय अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी हा जो पॉपअप दिसतोय त्याला ओके करायचा आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी जो नवीन मोबाईल नंबर आहे, हा नवीन मोबाईल नंबर तुम्हाला जो बदलायचा आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आणि गेट OTP हा जो ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, मी माझा मोबाईल नंबर टाकला आहे। या ठिकाणी असा मेसेज आला आहे की हाच नंबर पूर्वी तुम्ही दिलेला आहे तोच नंबर तुम्ही इथं टाकताय। तर मित्रांनो, यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो OTP येतोय तो OTP आल्यानंतर OTP टाकायचा आहे आणि अपडेट युअर मोबाईल नंबर नावाचा जो ऑप्शन येतो त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर पीएम किसानच्या तुमच्या त्या खात्यावरून तुम्ही चेंज करू शकता। तर ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।